नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर पाठीमागील 2 ते 3 दिवसापासून यामधील ज्या काही कंपन्या आहेत तर यामधील कंपन्यांचा पूर्णपणे यामधील स्टॉक हा संपलेला आहे। तर मित्रांनो, मागील त्याला सोलार पंप योजनेत सध्या काही शेतकऱ्यांचे जॉइंट सर्वे सुरू झालेले आहेत। त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांचे व्हेंडर निवडीची प्रक्रिया ही सुरू आहे, म्हणजेच कंपनी निवड करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे। तर काही शेतकऱ्यांचे पेमेंटची प्रक्रिया अद्याप ही प्रलंबित आहेत। तर अशा स्थितीत व्हेंडर निवडीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना काहीशी तणावाची स्थिती यामध्ये निर्माण झालेली आहे। यामध्ये शेतकरी हा संभ्रमात सापडलेला आहे, कारण की सद्यस्थितीत या योजनेच्या जर आपण वेबसाईटवर गेलो आणि व्हेंडर निवडायचा जर प्रयत्न केला तर तेथे आपणास आता कंपन्याचा कोटा संपला असल्याचे सांगितले जात आहे, दाखवले जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। शेतकरी यामध्ये गोंधळून गेलेला आहे, कारण की जे शेतकरी व्हेंडर निवडीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासमोर अनेक प्रकारचे प्रश्न या बाबतीत हे निर्माण झालेले आहे। तर मित्रांनो, यामध्ये शेतकरी हा फार घाबरलेला आहे, कारण की ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत, त्यांना तेथे व्हेंडर निवडण्यासाठी पर्याय हा दाखवला जातो। परंतु जर आपण व्हेंडर निवडण्याचा प्रयत्न केला तर कंपन्यांचा जो काही कोटा आहे तो कोटा तेथे संपलेला असे दाखवले जात आहे। तर अशाच प्रकारे आपण एका लाभार्थी शेतकऱ्याचे येथे स्टेटस चेक करून पाहूया। तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की 5 HP पंप आहे आणि येथे हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, मंजूर झालेला आहे आणि या शेतकऱ्यास कंपनी निवड करण्याचे ऑप्शन येथे दाखवले जात आहे। तर येथे सर्च व्हेंडर याच्यावर जर आपण क्लिक केलं तर येथे ऑल एम्पेड व्हेंडर्स कोटा बँक गॅरंटेड एक्सीड अशा प्रकारे तेथे आपणास एक एरर दाखवला जात आहे। आपण जर येथे ओके केलं तर येथे पण आपणास रेड कलरमध्ये तो जो काही एरर आहे तो एरर दाखवला जात आहे। जो काही कंपन्यांचा स्टॉक आहे तो संपलेला आहे अशा प्रकारे दाखवले जात आहे। तर 5 HP साठी सध्या कोटा संपलेला आहे। तर माझ्याकडे अजून एक दुसरा लाभार्थी क्रमांक आहे, तर 3 HP साठी कोटा आहे की नाही ते मी येथे चेक करून पाहतो। तर या शेतकऱ्याने 3 HP साठी आपला जो काही अर्ज आहे आपला अर्ज भरलेला आहे आणि या शेतकऱ्याचा पण फॉर्म येथे अप्रूव्ड झालेला आहे। तर येथे पण सर्च व्हेंडर नावाचे ऑप्शन दिसते। तर सर्च व्हेंडरवर ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर येथे पण आपणास ऑल एम्पेड व्हेंडर्स कोटा बँक गॅरंटेड एक्सीड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे। तर मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर येथे सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त, बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त अशा प्रकारे माहिती येथे दाखवली जात आहे मित्रांनो। तर मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला 14 कंपन्या ह्या ॲड होत्या। हळूहळू याच्यामधून एक कंपनी ही गायब होऊ राहिली। गायब झाल्याच्या नंतर शेवटी एकच कंपनी राहिली आणि ती पण कंपनी त्याच्यामधून गायब झाली। तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये कंपन्या असून सुद्धा त्या कंपन्यांची निवड याच्यामध्ये केलेली नाही, कारण की ह्या ज्या काही याच्यामध्ये कंपन्या होत्या ह्या कंपन्या सर्व नवीन होत्या आणि नवीन कंपन्यांचा शेतकऱ्यांना अनुभव नव्हता। त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपले जे काही व्हेंडर निवडण्याचे ऑप्शन आहे ते तसेच पेंडिंग ठेवलेले आहे। तर मित्रांनो, यामध्ये आता कंपन्यांचा कोटा हा पूर्ण झालेला आहे, मात्र दुसरीकडे शेतकरी हे व्हेंडर निवडण्यापासून वंचित आहे। त्यामुळे हे शेतकरी आता धास्तावलेले आहे, विचार करत आहे की आता आम्हाला व्हेंडर निवड करता येणार नाही। तर मित्रांनो, यामध्ये आपण घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण की आता कंपन्यांचा कोटा जरी पूर्ण झाला असला आणि शेतकरी व्हेंडर निवडीपासून वंचित असले तर आपण घाबरायचे नाही। थोडी पण आपल्या मनात भीती बाळगायची नाही, कारण काही दिवसामध्येच यामध्ये पुन्हा एकदा नवीन कंपन्यांचा कोटा हा वाढून येऊ शकतो किंवा ज्या काही यामध्ये नवीन कंपन्या आपण पाठीमागील पाहिल्या होत्या त्या कंपन्यासुद्धा यामध्ये ॲड होऊ शकतात। बाय चान्स यामध्ये अजूनही काही नवीन कंपन्या ॲड होऊ शकतात। तर यामध्ये ज्या काही जुन्या कंपन्या आहेत त्या जुन्या कंपन्या यामध्ये ॲड होतील का, किंवा यामध्ये जे काही नवीन कंपन्या आलेल्या होत्या ह्याच कंपन्या यामध्ये ॲड होतात का, याची पण माहिती आपण याच्यामध्ये काही जर अपडेट आले आपणास तर त्याची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, यामध्ये आपण कसल्याही प्रकारची मनात धास्ती न ठेवता
आपण या योजनेच्या वेबसाईटचा पाठपुरावा हा करायचा आहे, जेणेकरून व्हेंडर लिस्ट नव्याने उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला व्हेंडर निवड ही याच्यामध्ये सहजपणे करता येणार आहे। तर यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आपला जो काही लाभार्थी क्रमांक आहे हा लाभार्थी क्रमांक टाकून आपल्याला आपले जे काही स्टेटस आहे हे स्टेटस प्रत्येक दिवशी आपण चेक करून पाहायचे आहे किंवा प्रत्येक 2 ते 3 तासाला आपण आपले स्टेटस चेक करून पाहायचे आहे की यामध्ये कंपन्या ॲड झालेल्या आहेत की नाही ते। तर यामध्ये कधीपर्यंत हे नवीन कंपन्या यामध्ये ॲड होतील, नवीनच होतील की जुन्या होतील याची माहिती अद्याप कोणाकडे उपलब्ध नाही। तर त्यासाठी मित्रांनो आपणास फक्त वारंवार हे जे काही पोर्टल आहे या पोर्टलला भेट द्यायची आहे आणि आपले जे काही स्टेटस आहे हे स्टेटस चेक करून पाहायचे आहे। त्यामुळे फक्त आपण या वेबसाईटचा पाठपुरावा करत राहा। तर ही चेक माहिती तुम्हाला द्यायची होती। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।